खोलीत बायको मालकासोबत भोंगळी झाली आणि नवरा राखणदार. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला सांगण्यापूर्वी ह्या गोष्टीची आपण माहिती घेऊया. तर खोली मालकाचं भाडं थकले असल्यामुळे मालकांनी 2 महिने चकरा मारल्या. दुसऱ्या महिन्यामध्ये मालकाने एकच विचारलं, "कारण मला तू आवडते, तू मला करू दे आणि माझ्यासोबत असं-असं कर, तुमचं भाडं मी माफ करतो." तर नवऱ्याने बायकोला खोलीमध्ये नेऊन सोडले. खोलीमध्ये बायको मालकासोबत काही करत असले कृत्य करत असताना तर नवरा राखण होता. नवरा बाहेर राखण असताना तर बायकोनं मालकाला खूप मजा दिली. मालकाने त्याच्या बायकोला भोंगळं केलं आणि खोलीमध्ये खचाखच झवलं. झवून काढल्याच्या बाद मालकाने तिचा नवरा बाहेर राखण होता, तर मालकाने त्या महिलेला मरणाचं झवलेलं होतं. तर महिला रडत होती. एका बाजूला महिला रडत असताना तर महिलाला रडत असताना तर एकदा एका बारचीने केलं तर ते म्हणाला, एका महिन्याचं खोली भाडं झालेलं आहे. आता दुसऱ्या महिन्याचं खोली भाडं वसूल करण्यासाठी मी डबल परवा दिवशी येईल. तर मित्रांनो, रोजच मालक यायचा आणि तिच्यासोबत वैयक्तिक संबंध ठेवून जायचा. कारण असे भरपूर दिवस चालले. भरपूर दिवस चालल्याच्या बाद मित्रांनो, तर मालकाने तिच्यावरती भरपूर कृत्य केलं. मालक यायचा आणि तिला झवून जायचा. कारण असेच व्हिडिओ मित्रांनो, तर असेच भाडं थकल्यामुळे मालकाने तिच्यासोबत काहीही करायचं ठरवलं. कारण तिलाही मालक काही करायचा आणि तुम्हाला सांगतो, तर भोंगळी करून कच-कच झवलं. झवल्याच्या बाद मग तिला सोडून दिलं आणि तिच्या गांडीवरती जो चीक पडलेला होता तो तसाच होता. कारण तो सुद्धा त्यांना काहीच रुमालाने पुसलं नाही. तिचा नवरा आला आणि तिचा गांडीवरचा चीक पुसून आणि तिला निकर घालून तिला साडी-गिडी नेसायला सांगितली आणि तिला जेवायला हॉटेलवर नेलं. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, फक्त खोली भाड्यासाठी त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. तर खोली भाडं 2 महिन्याचं खोली भाडं फक्त ₹6,000 होतं. ₹6,000 साठी त्यांना एकदा गेम केला आणि तो म्हणाला, "एकाच बारीचं भाडं झालेलं आहे, आणखीन एका बारीचं भाडं राहिलेलं आहे. एका महिन्याचं भाडं राहिलेलं आहे. मी लवकर येईन, ते बी वसूल करून जाईल." तर खोली मालक तिच्यावर रोज यायचा आणि रोज तिला झवायचा. कारण तिला खचाखच झवायचा आणि तिला सोडून द्यायचा, चालल्या जायचा. तिचा नवरा राखण राहायचा. तिचा नवरा तिला काहीच बोलायचा नाही, खोली मालकालाही काहीच बोलायचं नाही. कारण पैसे नसल्यामुळे ते काहीच एकमेकाला काहीच बोलत नव्हते. तर मित्रांनो, एके दिवशी त्यांनी दोघा नवरा-बायकोनी विचार केला. खोली मालक घरामध्ये आला आणि त्याच्या बायकोला घेऊन गेला. तर त्याच्या बायकोला खोली मालकाने नेल्यावर खोली मालकाने त्याच्या बायकोला बोंगळं केलं. एका बाजूला तिचा निक्कर टाकला, एका बाजूला तिचा परकोट टाकला, एका बाजूला तिचं जम्पर टाकलं. तर खोली मालक तिच्यावर चढू लागला. खोली मालक तिला करत होता. खोली मालकाने एके दिवशी गोळी खाल्ली आणि त्या महिलांसोबत असं कृत्य केलं की महिला मोठ्या-मोठ्यानं ओरडू लागली. कारण खोली मालकाला आता तिची मजा घेण्यासाठी खोली मालकाला ती खूप आवडत होती. खोली मालक तिची मजा घेण्यासाठी रोज यायचा. कारण तिला रोज जळून जायचा. फक्त खोलीच्या भाड्यासाठी जळून जायचा. कारण तुम्ही मित्रांनो बघू शकता, फक्त खोली भाड्यासाठी तिचा मालक तिला जळून जायचा. तर ती दिसायला खूप सुंदर होती. तिचे वयसुद्धा कमी होते. तिचं वयसुद्धा 21 वर्ष होते. त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि ते शहराकडे राहायला गेले होते. म्हणून तिच्या नवऱ्याला कंपनीमध्ये काम नसताना तिच्या नवऱ्याला कंपनीमध्ये काम लागत नव्हतं. म्हणून ते खोलीचं भाडं थकलेलं होतं. खोलीचं भाडं थकल्यामुळं या मालकाने तिच्यावर कृत्य असं केलं. खोली भाडं वसूल करण्यासाठी तो रोज यायचा आणि रोज झवून जायचा. कारण मित्रांनो, तुम्ही बघू शकता, खोली भाड्यासाठी शहराकडे अशा बी सुद्धा गोष्टी होतात. तर मित्रांनो, हिला रोज कचाकच झवायचा आणि सोडून द्यायचा. तर ही दिसायलाही खूप सुंदर होती आणि हिचं वय 21 होतं. हिला दिसायला बी सुंदर, हिचं स्वभाव बी सुंदर, हिचं काम बी सुंदर. ही करायची कोणत्या पुरुषाकडे ही वर मानसुद्धा करून बघायची नव्हती. पण कारण खोली मालकाने हिला वशाच्या धुंदीत करून दिलेलं होतं. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता, हिला रोजच खोली मालक यायचा आणि रोजच खोली मालक हिला झवून जायचा. कारण एक दिवस खोली मालक आला, हिचं जम्पर सोडलं, हिचं प्रकर सोडला, हिचा निकर काढला आणि हिची घाण चाटू लागला. तर हिची घाण चाटताच हिला मस्त मजा येऊ लागली. कारण हिला अशी मजा येऊ लागली की हिची घाण कोणी आतापर्यंत चाटली नव्हती. तर हिला मजा येऊ लागली. हिनं त्या माणसाचे केस धरले आणि त्याला वर ओढलं आणि त्याला म्हणाली, "कच-कच झव, तुला किती झवायचं तिथलं झव, मी तुला काहीच म्हणणार नाही." तर मित्रांनो, खोली मालकाने तिला त्या दिवशी तिलाही गोळी दिली आणि खोली मालकानेही गोळी खाल्ली आणि तिला कच-कच झेपलंय. हे पडल्याच्या बाद तिला बेशुद्ध आयुष्यामध्ये सोडून दिलेलं आणि खोली मालक चालले गेला. तर मित्रांनो, तिचा नवरा आला. तिच्या नवऱ्यानं बघितलं
आपली बायको तर भोंगळी झोपलेली आहे, तर आपली बायको कसं काय भोंगळी झोपली त्यानं तिला विचारलं, तर तिनं सांगितले, "एका दिवशी तुम्ही त्या मालकासोबत मला असं कृत्य करायला लावलं, ते दररोज मला ते कृत्य करायला लावजाय. दररोज आपल्या घरी येऊन तो मला घेऊन जात." तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं तात्पर्य असंच, की कोणच्या पुरुषावर वाईट नजर करून बघायची नाही. तर तुम्ही बघू शकता या महिलासोबत किती वाईट गोष्ट घडलेली आहे. तर ही महिला नको ते संबंध त्या खोली मालकासोबत करायची. खोली मालक बी हिच्यासोबत जे करायचं ते सुद्धा करून घ्यायचा. तर मित्रांनो, एकही दिवशी त्या दोघांनी विचार केला आणि खोली मालकांचा खून करून टाकला.